Okay, guys. Next type of tissue is connective tissue. What are the connective tissues, guys? So tissues which join different parts of the body. Okay, बॉडी के जो डिफरेंट पार्ट्स होते हैं उनको ज्वाइन करने वाले टिश्यूज को हम कहते हैं कनेक्टिव टिश्यूज. ओके, सो द टिश्यू जॉइनिंग डिफरेंट पार्ट्स ऑफ द बॉडी are called as connective tissue. So cells in this type of tissue are loosely arranged with a ground substance in free spaces in body. The ground substance may be solid, liquid like water, or it could be like a jelly. संयोजी ऊती हा दुसरा प्रकार आपण पाहत आहोत. त्यामध्ये त्याचं काय आहे तर त्याची व्याख्या अशी आहे की शरीराचे वेगवेगळे भाग एकमेकांना जोडणाऱ्या ज्या ऊती असतात त्यांना संयोजी ऊती असे म्हणतात. या ऊतीतील पेशींची रचना सैलसर असून त्यातील मोकळ्या जागेत काय असते आधारक असते. हे साधारण घनरूप जेली सदृश किंवा पाण्यासारखे द्रवरूप असतात. याचे प्रकार पाहूया एक एक आपण वन बाय वन आपण पाहूया त्याचे टाइप्स. सो फर्स्ट आहे ब्लड. ब्लड म्हणजे रक्त. ब्लड इज अ टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. लक्षात ठेवा, ब्लड इज टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू. सो अपीयरन्स डायग्रामॅटिक अपीयरन्स दिलेला आहे ब्लडचं. लोकेशन तुम्हाला सर्वांना माहित आहे. ब्लड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी, दॅट इज क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये असते. Now, blood consists of erythrocytes, leukocytes, platelets in liquid plasma. These are the types of blood cells. So what is the function of the blood? Transport of oxygen, nutrients, hormones, and waste. Very important thing is that blood, आपण म्हणतो blood जो आहे किंवा रक्त आहे, it's a connective tissue, संयोजी ऊती आहे. असा आकार असतो. त्याचा कुठे आढळतात तर ज्या ठिकाणी बंदिस्त अशी रक्त विसरण संस्था आहे, सर्क्युलेटरी सिस्टम, त्या ठिकाणी तुम्हाला पाहायचं. स्वरूप कसं आहे तर रक्तद्रवात लोहित रक्तकणिका, श्वेत रक्तकणिका, रक्तबिंबिका तसेच द्रवरूप आधारक असतो. कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. ऑक्सिजनचं वहन, पोषक द्रव्ये, संप्रेरके आणि उत्सर्जित जे पदार्थ असतात त्यांचे वहन करण्याचं काम हे करतो. दुसरं पाहूया आपण लिम्फ किंवा लसिका. लिम्फ और लसिका. सो लिम्फचं काय आहे बघा, ऑल अराउंड, दिस इज अ टाइप ऑफ लिम्फ and all around the cells in the body. All around the cells in the body. Fluid oozed out of the blood capillaries contains leukocytes and liquid ground substance. Protection of body from infection. This is their function. Infection मुळे जे प्रोटेक्शन आहे ते तुम्हाला लिम्फ मुळे मिळतं. Then परत सांगतो जरा मराठीमध्ये. याला आपण म्हणतो लसिका. सॉरी. तर या आपल्याला पाहायला मिळतं शरीरातील पेशींच्या सभोवताली रक्त केशिकातून पाझरणारा द्रव, यात श्वेत रक्तकणिका व द्रवरूप आधारक असतो. रोगांच्या संक्रमणापासून शरीराचे संरक्षण करणे हे यांचं काम असतं. थर्ड टाइप पाहूया आपण एरिओलार टिश्यू. एरिओलार टिश्यू आपण खूप हळूहळू चाललोय, खूप काही गडबड नाही करत आहोत आपण. सब्जेक्ट समजून घ्या. गुड गाईज. विषय समजणं तेवढंच गरजेचं असतं. हळूहळू आपण जात आहोत, आपल्याला घाई नाहीये. Sorry. So areolar tissues look like this. They are present between the skin and muscles and around blood vessels. Different types of cells loosely arranged and supported by
a jelly-like ground substance and elastic fiber. Its function is what? It supports internal organs. याला म्हणतात विरल ऊती अशी त्याची रचना असते. कुठे असतात तर त्वचा व स्नायूंच्या दरम्यान आणि रक्तवाहिन्यांच्या आजूबाजूला. विविध प्रकारच्या सरीसर पेशी जेली सारखे आधारक लवचिक तंतू असतात. त्यांचं कार्य असतं अंतर इंद्रियांना आधार देणे. नेक्स्ट पाहूया आपण ऍडिपोज टिश्यू. ऍडिपोज टिश्यू they are present below the skin and around internal organs. The cells are filled with fat, droplets, jelly-like ground substances, and the function is insulation of blood supply. Supply of energy, storage of fat, storage of fats. त्याला म्हणतात चरबीयुक्त ऊती. अशा प्रकारे दिसतात त्या. कुठे असतात? त्वचेखाली अंतर्गत अवयवांच्या आजूबाजूला. मेदपिंडाने भरलेल्या पेशी जेली सारख्या आधारक असतात. त्यांचं कार्य असतं उष्णता रोधन, ऊर्जा पुरवणे, स्निग्ध पदार्थ साठवून ठेवणे. Then you have cartilage. Cartilage काम काय बघा. Cartilage look like this. अशा असतात आपल्या बॉडी मध्ये. They are present in the nose, ear, larynx and trachea. Cells supported by fibrous, flexible, jelly-like ground substances. And the function is they lubricate the surfaces of bones, give support and shape to organs. Give shape and support to organs. It's a function of cartilage. त्याला म्हणतात कास्टिकुटी. काय म्हणतात? कास्टिकुटी. अशा प्रकारे असतात. कुठे असतात? नाक, कान, स्वर यंत्र आणि श्वसन नलिका. पेशी व तंतुमय असतात. लवचिक जेली सारख्या त्यांना आधारक असतो आणि त्यांचं जे महत्वाचं कार्य आहे ते आहे हाडांचा पृष्ठभाग. हाडांचे पृष्ठभाग गुळगुळीत करणे, अवयवांना आकार व आधार देणे. ठीक आहे. पुढचा प्रकार बघूया आपण हाडे किंवा बोन्स. खूप हळूहळू चालू आहे, समजून घ्या आणि नेक्स्ट इयरला तुम्हाला आहे विषय समजणं पण आपल्याला तेवढं. बोन्स आपण आतापर्यंत फक्त शिकलो बोन्स म्हणजे काय, पण त्याचा डीप मध्ये आपण तुम्हाला दिलेला. So what are bones? They are also type of connective tissue. Skeleton, a specific structure extending throughout the body. They are present, right? And they are made of bones. Osteocytes, embedded in solid ground substance made up of calcium phosphate. Supports and protects different organs, helping movement. हे त्यांचं फंक्शन आहे. बघा ना, साहजिकच जसं घराचा पाया असतो किंवा घराचे बिल्डिंग असते, बिल्डिंगचे पिलर्स असतात, तसं आपली शरीरामध्ये ही हाडे काम करत असतात. अस्थिमंडल किंवा हाडे हे आपलं संपूर्ण शरीर असतं. विशिष्ट रचनेमध्ये त्याचा एक सांगाड आपण त्याला म्हणतो. कॅल्शियम फॉस्फेट पासून बनलेला घनरूप आधारक आणि त्यात ऑस्टिओसाइट्स अस्थिपेशी नावाच्या रुपलेल्या पेशी असतात. शरीराच्या सर्व अवयवांना आधार देणे, हालचालीस मदत करणे आणि अवयवांचे संरक्षण करणे हे त्यांचं काम असतं. लास्ट टाइप आय थिंक tendons and ligaments. Tendons and ligaments. So where the tendons are present, guys, they are present at the joint. ज्या ठिकाणी दोन हाडं जोडलेली असतात, जहाँ पे दो बोन्स अटैच होते हैं, नॉट ओनली बोन्स, ओके, जॉइंट. ठीक है. So tendons
fibrous, strong, less elastic ligaments, strong and highly flexible. Tendons, for the function, the tendons join muscle to bones. लक्षात घ्या. Difference है tendons and ligaments. फरक काय? Tendon क्या करता है? तुमचं मसल आणि बोनला जॉईन करतात. But ligaments दोन बोनला जॉईन करतात. That's the difference. Okay, tendon, muscle to bone, and ligaments two bones. They join two bones. स्नायू रज्जू आणि अस्थिबंध. आता इथे कळत आपल्याला स्नायू रज्जू हे काय असतात, सांध्याच्या ठिकाणी असतात दोन्ही पण. स्नायू रज्जू तंतुमय असतात, मजबूत व कमी लवचिक असतात. अस्थिबंध जे असतात ते अतिशय लवचिक आणि मजबूत असतात. स्नायू रज्जूचं काम आहे तर स्नायूंना हाडांशी जोडणे आणि अस्थिबंधाचं काम आहे दोन हाडे जोडणे. हा फरक त्याच्यामध्ये आपल्याला. So next part, muscular tissues. Yes, so let's see. Muscular tissues आपण सर्व माहिती, आपले जे मसल्स आपल्या शरीरामध्ये आहेत जे बेंडिंग वगैरे होते, that is because of this muscles or muscular tissue. So muscle fibers and muscular tissues are formed from specific type of contractile protein, due to which this contraction and relaxation is possible. Muscular tissues are made up of long cells of muscle fiber. Muscular movement occurs due to contraction and relaxation of contractile proteins in this cells. So in this cell there is a present contractile protein is present. It gives the muscularity or relaxation contraction property to the cells or tissues. So different types of cells are baga. Muscular tissues, striated, non-striated, and cardiac. There is a small spelling mistake here. It is striated, or it is striated by it. And is straightened in. So there is small mistake here. Striated, non-striated, and cardiac. What are they? We'll learn. I just wanted something. या स्नायुती असे म्हणतो. स्नायुतींचं जे काही काम असतं आपल्या सर्वांना माहित आहे. आपण जी हालचाल करतो ते सगळं स्नायूंमुळे होतं. हे आकुंचन शिथिलीकरण ज्यांच्यामुळे होते त्या विशिष्ट प्रकारच्या संकोची प्रथिनांपासून स्नायुती स्नायुतंतू बनतात. स्नायुती या स्नायुतंतूंच्या लांबट पेशींमधील असतात. या पेशींमधील संकोची प्रथिनांची आकुंचनाने शिथिलीकरण होत असते. तीन प्रकार दिले तुम्हाला: पट्टकी, अपट्टकी आणि हृदय. इथे स्पेलिंग बरोबर दिलेली आहे स्ट्रायटेडचे. स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड आणि कार्डियाक. स्ट्रायटेड, नॉन स्ट्रायटेड, कार्डियाक. प्रत्येकाचं पाहूया आपण वन बाय वन प्रॉपर्ली. See, the difference is what? Muscles is just the striated model. First one, they are long, cylindrical, multinucleate. Multi means more than one nucleus, and have no branches. Second, the non-striated eye muscle cells are short, spindle-shaped, uninucleate, and have no branches. Third one, that is cardiac. Cardiac means hृदय, your heart muscles वगैरह. The muscle cells are cylindrical, uninucleate, and branch. Uni means one. Uni means one. Next, the structure and function. Let's see. Okay, so let's see the structure. One by one structure. So there are alternate dark and light bands on these muscles, and they are attached to bones. They are also called as skeletal muscles. They have a certain move as per our will. Hence, they are called as voluntary. आपल्या इच्छेनुसार ते होणार नाही. त्याला म्हणतात voluntary muscles, right?
पट्टकी स्नायू असतात बघा अशा प्रकारे. पेशी लांबट दंडगोलाकार अशाकीय बहुकेंद्रकी असतात. यामध्ये अपट्टकी व दोन्ही शाखांनी मोठे होत असतात. लहान अशाकीय एक केंद्रीय असतात आणि हृदय स्नायूमध्ये किंवा हृदय पेशीमध्ये दंडगोलाकार शाकीय आणि एककेंद्रकी पेशी आपल्याला पाहायला मिळतो. याचा आकार जर विचार केला कसा आहे बघा, तर या स्नायूंवर गड आणि फिके पट्टे असतात. ते हाडांना जोडलेले असतात. कंकाल स्नायू, कंकाल म्हणजे हाडे. आणि या स्नायूंची जी हालचाल असते ती आपल्या इच्छेनुसार तुम्हाला वाटेल तर तुम्ही हालचाल करता, जसं हात आहे, पाय आहे, तो त्यांना ऐच्छिक स्नायू सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? ऐच्छिक स्नायू. दुसरं बघा, नॉन स्ट्राटेड अपट्टकी. Structures got dark at night, light bands are absent here. They are not attached to bones. Their movements are not under the control of our will. आपल्या मनानुसार त्यांची मूवमेंट होत नाही. Hence they are called as involuntary muscles. Involuntary means not in our hand or not under the control of our will. They are present in alimentary canal, blood vessels, etc. Right? And finally, you have a structure of cardiac muscles. Dark light bands are present. The heart is made up of these muscles. Heart बनलेलं असतं ते cardiac muscles बनलेलं असतं. And the study of heart is known as cardiology. The movements are not under the control of our will. They contract and relax automatically. हृदयाची हालचाल पण आपल्या मनावर अवलंबून नाही. We know very well. असं नाही होत की आपण म्हटलं हृदय चालू काम करतं, आपण म्हटलं हृदय काम बंद करत असतं. तर एक पाहूया. गडद आणि फिकट पिवळे फिकट पट्टे नसतात. ते हाडांना जोडलेले नसतात. अपट्टकी स्नायूंच्या हालचाली आपल्या नियंत्रणात नसते म्हणून त्यांना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. जसं अन्ननलिका रक्तवाहिनीमध्ये असते. आणि याचा जर स्वरूप विचार केला आपण हृदय स्नायूचा, तर पट्टे असतात गडद आणि फिकटे. हृदय स्नायू बनलेले असते हृदय, म्हणून लक्षात घ्या. आणि हे कधी थांबत नाही सतत. त्यांच्या हालचालीवर आपले नियंत्रण अजिबात नसतं. कारण त्यांचा निर्णय आहे, त्यांचं आपलं नियंत्रण आहे. हृदय काम करायला थांबलं की माणूस शक्यता नसते जगण्याची. लयबद्ध पद्धतीने आकृती आणि शिथिलात होत असं आपण लबडब साऊंड म्हणतो. कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन. फायनली फंक्शन्स लेट्स सी. Striated muscles, fibers or striated muscles bring about movement of arms, legs, running, spinning. These are in our control. आपण म्हणू तेव्हाच आपण धावणार, पळणार, हालचाल करणार. Here function movement of eyelids. डोळ्याची हालचाल आपल्या हातात आहे का? अजिबात नाही. आता लेक्चर चालू असताना आपण कितीतरी वेळा आयलिड्सची मुवमेंट केली असेल, बरोबर की नाही? कितीतरी वेळा आपल्या वकूकडे जाप झाला असेल. Passage of food through alimentary canal, it is also not in our hand, and contraction and relaxation of blood vessels. What is the function of cardiac cells? Construction, relaxation of heart. It is only related with heart. Cardiac म्हटलं की समजून जायचं, it is related with heart only. काय परत सांगतो बघा. हातपाय हलवणे, धावणे, बोलणे या हालचाली करून आणणारे स्नायू असतात. पापण्यांची उघडझाप, पचन मार्गातून अन्नाचा प्रवास, रक्तवाहिन्यांच्या आकुंचन, शीतलीकरण हे घडतं कुठे? तुमच्या अपट्टकी स्नायूंमध्ये, मसल फायबर्समध्ये. आणि हृदयाचा विचार केला तर तिथे तुमचे या प्रकारचे काय येतात? हृदयाच्या आकुंचन, शीतलीकरण कोण करतं? हृदय स्नायू करत असतात. Next part you have nervous tissue. Nervous tissue. Yes, let's see. Up to this, we are learning about animals. Animal cell. So, nervous system मध्ये बघा काय. Often you must have identified singer merely listening to song or identified what is being cooked in the kitchen by ears. नुसता वाज जरी घेतला तरी आपल्याला कळतं की किचन मध्ये काय आता शिजत आहे. सो हे कशामुळे होतं? बिकॉज ऑफ दिस सिस्टम, दॅट इज नर्वस सिस्टम. सो नर्वस टिश्यूज enable us to respond to stimuli. कोणकोणते stimuli? टच, साऊंड, odor, color, etc. So here you have given nerve cell.
nucleus, dendrites, cell body, axon. Then cells of the nervous system or nervous tissues are especially made up of are made to become excited and conduct that excitation from one part of the body. साहजिकच आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे nervous tissue or nervous system is very rapid. The cell body which contains the cytoplasm and nucleus is main part, cytoplasm and nucleus. Numerous small branched fibers called dendrites arise from the cell body. One of the fibers, however, is extremely long. It is called as axon. It is called as axon. See this one. The length of the nerve cell may be even up to 1 meter. 1 meter when the lamb was today. Many nerve cells are bound together with the help of connective tissue to form a nerve. Nerve tissues or nervous tissues present in the brain, spinal cord, and network of nerves spreading all over the body. In most action, in response to symbols occur due to integrated functioning of nervous tissue and muscular tissues. जे आपल्या चेतावती आहेत, चेतावती आपण सर्वांना माहित आहे, कुठली गोष्ट आपल्याला पटकन कळते, समजते. तर गाणे ऐकलं तर आपल्याला गायकाचं नाव समजतं, हे गाणं कोणी गायलेलं असेल. यू मस्ट नो हू इज द सिंगर. वास आला तर वासावर आपल्याला कळतं की स्वयंपाकघरामध्ये काय शिजतंय, कोणता पदार्थ बनतो, असं आपण नेहमी ऐकत असतो. आणि आपल्याला कळतं की कशामुळे होतं, तर त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोण किंवा काय आहे, त्यामुळे असं होतं. ते आहे चेताकृती. स्पर्श, ध्वनी, वास, रंग या इतर काही उद्दीपनांना प्रतिसाद देणे शरीरातील चेतावतीमध्ये काय होत असतं, शक्य होत असतं. आता याच्यात काय महत्वाचं बघा, तर याचपैकी तुम्हाला दिसेल वृक्षिका आहे, केशिका आहे, अक्षतंतू आहेत आणि केंद्रक अशा प्रकारे दाखवले. उद्दीपित होणे व ते उद्दीपन वेगाने शरीराच्या एका भागावरून दुसऱ्या भागाकडे नेणे यासाठी चेतावतीच्या पेशी विशिष्ट प्रकारे काय तर बनलेल्या आहेत. प्रत्येक चेतापेशीचा पेशिकाय हा प्रमुख भाग असतो. त्यामध्ये केंद्रक व पेशीद्रव्य असते. पेशिकायातून अनेक आखूड तंतू निघालेले असतात. त्यास वृक्षिका असे म्हणतात. एक तंतू मात्र खूपच लांब असतो, त्याला काय म्हणतात, अक्षतंतू म्हणतात. एका चेतापेशीची लांबी 1 मीटर पर्यंत असू शकते. ही बघा तुम्हाला दिलेली आहे. मेंदू झालं, त्यानंतर मेरुरज्जू आणि शरीरावर बसलेले चेतांचे डाळे या ठिकाणी चेतावती आढळतात. चेतावती व स्नायुवती यांच्या कार्यात्मक संयोगामुळे बहुसंख्य प्राण्यांमध्ये चेतनेत प्रतिध्वनी शब्द असते. ती काय होत असते बघा, वाढत असते. प्रक्रिया घडत असते. तर आतापर्यंत सर्व काही जो अभ्यास केला आपण, तो केला फक्त आणि फक्त प्राणी ऊतींवर. आणि पुढे आपण पाहणार आहोत वनस्पती ऊती, प्लांट टिश्यूज. Plant tissue, right? But not now, in next session.